Good morning, students. We have started 10th standard Science and Technology part 1st, chapter number 6, refraction of light. In this chapter, we already seen the refraction of light. What is the refraction of light? A refraction of light means the light changes its direction when going from one transparent medium to another transparent medium. It is called refraction of light. And we have also explained it with experiment. In today's video, we are going to learn total 3 points. First is laws of refraction. Second, refractive index. And third one is twinkling of stars. So let us start. First point, we have to see this diagram 6.2. So see here, the diagram is light rays entering a glass slab from air. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय तर एअर मधून हवेमधून प्रकाश किरण हा ग्लास मीडियम मध्ये काच माध्यमामध्ये जातोय. जो किरण जो इन्सिडेंट रे हा ग्लास मीडियम मध्ये एंटर करतोय तो आहे AN. आणि AN या इन्सिडेंट रेचं जेव्हा रेफ्रॅक्शन होतं तेव्हा तो NB असा लाल रंगाने रेड कलरनी तो दाखवलेला आहे. दोन्हीच्या मध्ये CD ही स्तंभिका या ठिकाणी आपल्याला दाखवल्याचं दिसतंय. त्यानंतर अँगल I हा जो आहे हा इन्सिडेंट रेनी स्तंभिकेशी केलेला हा नॉर्मलशी केलेला अँगल I आहे, त्याला साइन I असंही म्हणतात. आणि अँगल R जो आहे तो रेफ्रॅक्टेड रेनी नॉर्मलशी म्हणजे स्तंभिकेशी केलेला हा अँगल ऑफ रेफ्रॅक्शन आहे, त्याला साइन R असंही म्हणतात. तर यावरून आपण बघणार आहे लॉज ऑफ रेफ्रॅक्शन. बघूया पहिला नियम. लेट अस स्टडी द लाइट रे एंटरिंग अ ग्लास स्लॅब फ्रॉम एअर as shown in figure 6.2. Here AN is the incident ray and NB is the refracted ray. And the first law of refraction is incident ray and refracted ray at the point of incident N are on the opposite side of the normal to the surface of the slab at that point, that is CD. म्हणजे आपाती प्रकाश किरण आणि अपवर्तित प्रकाश किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. आणि पुढे असं म्हटलंय and the three incident ray, refracted ray and the normal are in the same plane. म्हणजे आपाती प्रकाश किरण, अपवर्तित प्रकाश किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात असा हा नियम आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय मराठीमध्ये. आपाती प्रकाश किरण
आणि अपवर्तित प्रकाशकिरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि आपाती किरण, अपवर्तित किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात. हा पहिला नियम. दुसरा बघा, फॉर अ गिवन पेअर ऑफ मीडिया, हिअर एअर अँड ग्लास, द रेशो ऑफ sin I to sin R is a constant. Here I is the angle of incidence and R is the angle of refraction. म्हणजे फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया, दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता, मग दोन माध्यमं कोणती आहेत? एअर आणि ग्लास, हवा आणि काच. या दोन माध्यमाच्या जोडीकरिता रेशिओ ऑफ sin I to sin R इज अ कॉन्स्टंट. sin I आणि sin R यांचं गुणोत्तर नेहमी स्थिर असते. मग sin I म्हणजे काय? अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि sin R म्हणजे काय? तर अँगल ऑफ रेफ्रॅक्शन. या ठिकाणी हे दोन रेफ्रॅक्शनचे, अपवर्तनाचे नियम आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्याला म्हणतात अपवर्तनांक. The change in the direction of a light ray while entering different media is different. प्रकाश किरण वेगवेगळ्या माध्यमात प्रवेश करत असताना त्याची दिशा ही बदलते. वेगवेगळ्या माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करत असताना तो आपली दिशा ही बदलतो. It is related to the refractive index of the medium. आणि हे त्या माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित आहे. The value of refractive index is different for different media. प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक हा भिन्न असतो. And also for light of different colors for the same medium. आणि एकाच माध्यमामध्ये वेगवेगळ्या रंगासाठी सुद्धा हा वेगळा असतो. The refractive indices of some substances with respect to the vacuum are given in the table. या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमासाठी त्यांचे असणारे अपवर्तनांक, व्हॅक्यूम म्हणजेच निर्वाताशी संबंधित असे खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. आपण ते पाहणार आहोत. द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इज कॉल्ड इट्स ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एखाद्या माध्यमाचा निर्वाताशी संबंधित जर अपवर्तनांक असेल तर त्याला म्हणतात ॲब्सोल्यूट रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्याला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात. आणि मग शेवटी एक महत्त्वाचं वाक्य, रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड्स ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम. कोणत्याही माध्यमाचा अपवर्तनांक हा त्यातून प्रवास करणाऱ्या प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. आणि त्याच्या बाजूला एक ब्लॉक आहे परत, sin I upon sin R is equal to constant आणि it is denoted by n. sin I आणि sin R यांचं गुणोत्तर स्थिर कॉन्स्टंट असतं. मग तो जो स्थिरांक आहे कॉन्स्टंट आहे n. n म्हणजे काय? n is called
द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम. एन म्हणजे एखाद्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी असणारा अपवर्तनांक. This second law is also called Snell's law. A ray incident along the normal I is equal to 0 goes forward in the same direction, that is R is equal to 0. म्हणजे जो आपाती किरण तिरकस न जाता तो जर इन्क्लाइंड गेला, तो जर लंबरूप गेला, म्हणजे अँगल आय इज इक्वल टू 0 असेल तर त्याचं रेफ्रॅक्शन होत नाही, त्याचं अपवर्तन होत नाही. आर हा सुद्धा त्या ठिकाणी 0 असतो, 0 असतो. मग आता बघूया हा टेबल, की ज्या टेबलमध्ये काही सबस्टन्स आणि त्यांचे रेफ्रॅक्टिव्ह इंडायसेस दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपण काही बघूया. एअरचा म्हणजे हवेचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.0003, आईस 1.31, वॉटर म्हणजे पाण्याचा आहे 1.33, अल्कोहोल आहे 1.36, केरोसिन आहे 1.39, फ्युज्ड कॉर्ड्स याचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.46, टर्पेंटाईन ऑइल 1.47, बेन्झिनचा आहे 1.50, क्राउन ग्लासचा 1.52, रॉक सॉल्ट 1.54, कार्बन डायसल्फाइड सोल्युशनचा आहे 1.63, डेन्स फ्लिंट ग्लास 1.66, रब्बी याचा आहे 1.76 म्हणजे माणिक रत्न, सफायर इट इज ऑल्सो 1.76 and diamond that is very high refractive index 2.42. तर लक्षात घ्या की 1 मार्काच्या प्रश्नासाठी या ठिकाणी बऱ्याच वेळा काही मीडियाचे किंवा एखाद्या मीडियमचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारला जातो. सर्वात जास्त कोणाचा आहे तर डायमंड 2.42, एअरचा किती आहे, अल्कोहोलचा किती आहे, किंवा केरोसिनचा किती आहे, क्राउन ग्लासचा किती आहे. अशा पद्धतीने 1 मार्काच्या प्रश्नासाठी हे विचारलं जाईल. काळजीपूर्वक तुम्ही ते बघून ठेवा. त्याच्यानंतर पुढची एक डायग्राम तुम्ही बघू शकता. डायग्राम नंबर 6.3, लाईट रे गोईंग फ्रॉम मीडियम फर्स्ट टू मीडियम सेकंड. या ठिकाणी फर्स्ट मीडियम आहे एअर अँड सेकंड मीडियम आहे ग्लास. या ठिकाणी आपल्याला आणखी काय दिसतंय तर एक इन्सिडेंट रे हा हवेतून V1 या वेगाने प्रवास करतोय आणि ग्लास मीडियममध्ये त्याचा जो व्हेलॉसिटी वेग आहे तो V2 इतका आहे. यावरून आपण पाहणार आहे. लेट द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 बी V1 and in medium 2 be V2 as shown in figure 6.3. आकृतीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला दिसतंय की प्रकाशाचा वेग हवा माध्यमामध्ये V1 आहे आणि काच माध्यमामध्ये तो V2 आहे. द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द फर्स्ट मीडियम इज n. इट इज इक्वल टू द ratio of velocity of light in medium first to that in medium second. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला खाली दिसतोय. रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इट इज इक्वल टू velocity of light in medium 1 that is V1 upon velocity of light in medium second that is V2. म्हणजे
दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी संदर्भित अपवर्तनांक म्हणजे velocity of light in medium first, that is v1 upon velocity of light in medium second, that is v2. अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. अशाच पद्धतीने सिमिलरली द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ medium first with respect to medium second is v2 upon v1. बरोबर त्याच्या उलट इथं काय आहे, तर रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ medium first with respect to medium second, and that is the v2 upon v1. If the first medium is a vacuum, then the refractive index of medium second is called absolute refractive index, and it is written as n. जर पहिलं मीडियम निर्वात असेल, व्हॅक्यूम असेल, तर दुसऱ्या माध्यमाचा जो अपवर्तनांक आहे त्या अपवर्तनांकाला म्हणतात निरपेक्ष अपवर्तनांक, आणि हा निरपेक्ष अपवर्तनांक ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा n या अक्षराने दर्शविला जातो. त्याच्यानंतर पुन्हा एक कृती आहे, बघूया. कॅन यू टेल if the refractive index of second medium with respect to the first medium is n. आता इथं 1 पुढच्या बाजूला आणि सेकंड मीडियम हे मागच्या बाजूला लिहिलेलं आहे, अँड दॅट ऑफ थर्ड मीडियम विथ रिस्पेक्ट टू द सेकंड मीडियम n. आता इथं सेकंड मीडियम जे पुढे लिहिले आणि थर्ड मीडियम हे 3 हा आकडा पाठीमागे लिहिला आहे. व्हॉट and how much is n, that is 3. म्हणजेच पुढच्या बाजूला फर्स्ट आणि पाठीमागच्या बाजूला थर्ड मीडियम असं लिहिलं आहे. त्याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा होतोय तिसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाशी संदर्भात असणारा अपवर्तनांक. त्याच्यानंतर खाली 3 डायग्राम्स आहेत. या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय, तर एक रेअरर मीडियम आहे हवा, आणि एक डेन्सर मीडियम आहे काच, ग्लास. इन्सिडेंट रे म्हणजे आपाती किरण हा रेअरर मीडियममधून हा डेन्सर मीडियममध्ये जाताना त्याचं अपवर्तन कशा पद्धतीनं होतं, आणि डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये अपवर्तन होताना ते कशा पद्धतीनं होतं, या संदर्भात असणाऱ्या ह्या 3 डायग्राम आहेत. आपण बघूया पहिली डायग्राम. पहिल्या डायग्रामचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. ब्ल्यू कलरचा हा इन्सिडेंट रे हा रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये ग्लास मीडियममध्ये जातो, आणि तो या ठिकाणी आपल्याला नॉर्मलच्या स्तंभिकेच्या बाजूला झुकलेला दिसतोय. आणि म्हणून खाली म्हटलेलं आहे, when a light ray passes from a rarer medium to the denser medium, it bends towards the normal. तो स्तंभिकेच्या बाजूला झुकलेला आहे. याच्या बरोबर उलट घडते दुसऱ्या डायग्राममध्ये. डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये अपवर्तन होताना बघा, when a light ray passes from denser medium to rarer medium, it bends अवे फ्रॉम द नॉर्मल. या वेळेला त्याचं अपवर्तन होताना हा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो नॉर्मलपासून अवे जातोय, नॉर्मलपासून दूर जातोय. आणि तिसरी डायग्राम जी दिसते आपल्याला, रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये आपाती किरण इन्सिडेंट रे येत असताना तो तिरकस नाही आला, इन्क्लाइंड आलेला नाही, तर तो लंबरूप आलेला आहे. आणि म्हणून when a light ray is incident normally at the boundary between the two media, it does not change its direction and hence does not get refracted. जेव्हा हा इन्सिडेंट रे नॉर्मली
दोन माध्यमांच्या बाउंड्रीवरती हा पडतो तेव्हा त्याचं रेफ्रॅक्शन हे झालेलं दिसत नाही. तो आपला मार्ग बदलत नाही. ज्या मार्गाने ज्या दिशेने तो आला त्याच दिशेने तसाच दुसऱ्या माध्यमामध्ये तो पेनिट्रेट होताना आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघूया, ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, ताऱ्यांचे लुकलुकणे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा कृती दिली आहे, काही अनुभव आपल्या रोजच्या व्यवहारातले आहेत ते आपण बघूया. हॅव यू सीन अ मिरेज which is an illusion of appearance of water on a hot road or in a desert? म्हणजे उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर किंवा वाळवंटात पाणी साचल्याचा आभास तुम्हाला झालेला आहे का? येस, असं बऱ्याच वेळा आपण बघतो. दूरवरून उन्हाळ्यात रस्त्यावर बघितलं की पाणी साचल्यासारखं आपल्याला दिसतं. दुसरं आहे, हॅव यू सीन दॅट object beyond and above the holy fire appears to be a shaking? Yes. होळीच्या वेळेला होळीच्या ज्या ज्वाळा असतात त्या ज्वाळांच्या पलीकडील काही वस्तू हलताना दिसतात का? होय, दिसतात. तर why does this happen? हे असं का होत असेल? तर it is because of refraction of light. आणि मग याची जी उत्तरं सविस्तर बघायचं असेल तर आपण खाली स्पष्टीकरणात बघूया. हा भाग जो आहे तो सेल्फ स्टडीसाठी आहे, तुमचं तुम्ही घरी अभ्यासायचं आहे. तरी पण 5-10 मिनिटात आपण त्याचं उत्तर आणि स्पष्टीकरण बघूया. लोकल ॲटमॉस्फेरिक कंडिशन अफेक्ट द रेफ्रॅक्शन ऑफ लाईट टू सम एक्सटेंट. स्थानिक वातावरणाचा थोडाफार परिणाम हा प्रकाशाच्या अपवर्तनावरती झाल्याचं आपल्याला दिसतं. इन बोथ द एक्झाम्पल्स ऑफ अबाव, वरील दोन्ही उदाहरणांमध्ये, द एअर नियर द हॉट रोड ऑर डेझर्ट सरफेस अँड नियर द होली फ्लेम्स, इट इज अ हॉट अँड हेन्स rarer than the air above it. रस्त्याच्या वरचा म्हणजे तापलेला रस्ता असेल, हॉट रोड असेल, त्याच्या थोडंफार वर किंवा डेझर्टमध्ये किंवा होली फायर जर असतील तर त्याच्या अगदी लगतचा जो हवेचा थर आहे हा इट इज बिकम हॉट अँड हेन्स रेअर. तो तापतो आणि त्याच्यामुळे तो विरल बनतो. त्याच्या वरच्या स्तराच्या तुलनेत आपण बघितलं तर हा काय होतो? रेअरर होतो, म्हणजेच विरल होतो. द रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर कीप्स इन्क्रीजिंग ॲज वी गो टू द इन्क्रीजिंग हाईट. जर आपण अपवर्तनांकाचा विचार केला तर अपवर्तनांक, हवेचा जो अपवर्तनांक आहे हा जसजसं आपण हाईटला जाऊ, उंचीवर जाऊ, तसतसं तो वाढत जातो. इन द फर्स्ट केस ऑफ अबाव, रस्त्याच्या बाबतीत, द डायरेक्शन ऑफ द लाईट रे कमिंग फ्रॉम अ डिस्टन्स कीप्स चेंजिंग अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रेफ्रॅक्शन. पहिल्या उदाहरणाच्या बाबतीत बघितलं तर दूरवरून येणारे जे प्रकाश किरण आहेत त्यांचा इट कीप्स चेंजिंग, म्हणजे ते वातावरणातून येताना, हवेतून येताना त्यांचा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा बदलत जातो आणि त्यामुळं हा बदलतो तो अपवर्तनांकाच्या नियमामुळं आणि त्यामुळं ते आपल्याला हलताना दिसतात. द लाईट रेज कमिंग फ्रॉम
distant object appear to be coming from a image of the object inside the ground as shown in figure 6.5, this is called mirage. मिरेज म्हणजे मृगजळ. हे मृगजळासारखं दिसतं. मृगजळ म्हणजे काय, तर दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीतील प्रतिमेकडून आल्यासारखे दिसतात, याला म्हणतात मृगजळ. दॅट इज अ मिरेज. मग होली फायरच्या बाबतीत काय होतं बघा. In the second example, the direction of the light rays coming from object beyond the holy fire, it changes due to changing refractive index above the fire. होली फायरच्या पलीकडून येणारे प्रकाश किरण हे जेव्हा रेअर मीडियम मधून येतात तेव्हा त्या माध्यमाचा अपवर्तनांक हा बदललेला असतो. बदलत्या अपवर्तनांकातून हे प्रकाश किरण येत असतात, त्यामुळे ते आपली दिशा बदलतात आणि म्हणून ते आपल्याला हलताना दिसतात. अँड दस द ऑब्जेक्ट ॲपियर टू बी मूव्हिंग. म्हणूनच ते आपल्याला होली फायरच्या पलीकडून किंवा बाजूकडून येणारे प्रकाश किरण हे रेअर मीडियममधून येतात, त्यामुळे त्यांचा अपवर्तनांक हा सतत बदलत राहतो आणि त्यामुळे येणारे प्रकाश किरण हे आपल्याला सारखी दिशा बदलताना दिसतात आणि एकूणच ते आपल्याला हलताना दिसतात. परत या ठिकाणी इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक कंडिशन ऑन द रेफ्रॅक्शन ऑफ लाईट कॅन बी सीन इन द ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स. ट्विंकलिंग ऑफ स्टार म्हणजे ताऱ्यांचं लुकलुकणं हा सुद्धा एक परिणाम हा आपल्याला ॲटमॉस्फेरिक कंडिशनचं म्हणजेच स्थानिक वातावरणात जे परिणाम होतात रेफ्रॅक्शन ऑफ लाईटचे, अपवर्तनाचे, त्याचाच हा एक परिणाम आहे. आणि म्हणून पुढे बघा, stars are self-luminous and it can be seen at night in the absence of sunlight. तारे हे स्वयंप्रकाशित असतात आणि त्यामुळं रात्री जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ते आपल्याला दिसतात, चमकताना दिसतात, चमकताना आपल्याला ते वाटतात. They appear to be a point source because of their being at a very large distance from us. ते आपल्याला बिंदू रूपात दिसतात कारण ते आपल्यापासून खूप दूरवर असतात, म्हणून ते बिंदू रूपात आपल्याला ते दिसतात. As the density of air increases with lowering height of above the surface of the earth, the refractive index also increases. म्हणजे हवेची जी घनता आहे ही घनता जसजसं खाली येऊ तसतसं ती वाढत जाते आणि त्याच्यामुळं लोअरिंग हाईटला आपल्याला रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा इन्क्रीजिंग होताना दिसतो. जसजसं खाली येऊ तशी हवा घन होत जाते आणि त्यामुळं अपवर्तनांक हा आपल्याला वाढत असताना दिसतो. स्टार लाईट कमिंग टुवर्ड्स अस ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. ताऱ्यापासून निघणारा जो प्रकाश आहे तो रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये म्हणजे विरल माध्यमातून तो घन माध्यमामध्ये येत असतो आणि त्यामुळं अँड कॉन्स्टंटली बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. तो नेहमी काय करत असतो तर तो स्तंभिकेकडं झुकत जातो. विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये प्रकाश किरण येताना तो स्तंभिकेकडे झुकतो हे आपण पाहिलंय आणि तसंच
तारका प्रकाश हा रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये येत असताना तो स्तंभिकेकडं झुकतो. दिस मेक्स द स्टार अपीअर्स टू बी हायर इन द स्काय ॲज कम्पेअर्ड टू इट्स ॲक्च्युअल पोझिशन ॲज शोन इन द फिगर 6.6. आणि म्हणूनच स्तंभिकेकडं ते प्रकाशकिरण झुकत असल्यामुळं आपल्याला ते आहे त्याच्यापेक्षा हायर पोझिशनला उंचीवर असल्याचं दिसतंय. यासाठी डायग्राम बघा 6.6. या ठिकाणी ॲपरंट पोझिशन ऑफ स्टार्स दिलेलं आहे. या ठिकाणी जे आपल्याला ताऱ्याची वास्तव स्थिती आहे ती स्टार्स दाखवलेली आहे येलो कलरनी, येलो कलरची रेषा आहे. आणि ॲपरंट पोझिशन आहे ती डॉटेड लाईनने दाखवलेली आहे. वरून येणारा प्रकाशकिरण हा जेव्हा जमिनीवर येत असतो तेव्हा रेफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हळूहळू वाढत असते आणि त्यामुळं तो स्टार, तो तारा आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर आहे असं आपल्याला भासमान होतं, असं आपल्याला ते दिसतं. त्याच्यानंतर खाली बघा, द ॲपरंट पोझिशन ऑफ द स्टार कीप्स चेंजिंग अ बिट. आपल्याला ताऱ्याची आभासी स्थिती नसून किंचित ती तशी बदलत राहते. ही का बदलत राहते? दिस इज बिकॉज ऑफ द मोशन ऑफ द ॲटमॉस्फिरिक एअर अँड चेंजिंग एअर डेन्सिटी अँड टेम्परेचर. हवेत सतत होणारी हालचाल, घनता आणि वातावरणाचं तापमान याच्यामुळे ती आपल्याला कंटिन्युअसली चेंजिंग होताना दिसते. बिकॉज ऑफ धिस द पोझिशन ऑफ द ब्राईटनेस of the star keeps changing continuously and the stars appear to be twinkling. याच्यामुळे काय होतं तर एखाद्या भागातील हवेचा अपवर्तनांक हा सतत बदलत राहतो आणि अशा प्रकारे आपल्याला अपवर्तनांकात होणाऱ्या बदल्यामुळं ताऱ्याची ही जी आभासी स्थिती आहे ती स्थिती आणि त्याची जी ब्राईटनेस आहे, प्रखरता आहे, ही प्रखरता सतत आपल्याला बदलत असल्याचे दिसते आणि म्हणूनच आपण म्हणतो तारे चमकतात, तारे लुकलुकताना दिसतात. इट कीप्स चेंजिंग कंटिन्युअसली अँड द स्टार अपीअर्स टू बी ट्विंकलिंग. तारे आपल्याला चमकताना दिसतात. वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. तारे आपल्याला चमकताना दिसतात पण प्लॅनेट्स मात्र, ग्रह मात्र आपल्याला लुकलुकताना दिसत नाहीत. काय कारण असेल? दिस इज बिकॉज प्लॅनेट्स आर मच क्लोजर टू अस ॲज कम्पेअर्ड टू स्टार्स. ग्रह आपल्यापासून ताऱ्यांच्या तुलनेत बघितलं तर ते बरेच जवळ असतात. They therefore do not appear as a point source but appear as a collection of point sources. ते एक बिंदू स्रोत नसून तर बिंदू स्रोतांचा एक समूह आहे असे आपल्याला ते दिसतात. Because of change in atmospheric refractive index, the position as well as the brightness of individual point source change, but the average position of the total average brightness remains unchanged and planet do not twinkle. वातावरणातील बदलत्या स्थितीमुळं यातले काही बिंदू अधिक तेजस्वी तर काही कमी तेजस्वी दिसतात आणि त्यांचं ठिकाणसुद्धा, त्यांचं स्थानसुद्धा बदलते पण त्यांची एकूण सरासरी प्रखरता ही स्थिर राहते आणि त्यांचं सरासरी स्थानसुद्धा हे स्थिर राहतं. म्हणून प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. ग्रह मात्र आपल्याला हे लुकलुकताना दिसत नाहीत. दोन्हीच्या मध्ये हा फरक आहे.
बाय सनराइज वी मीन द अपीयरन्स ऑफ द सन अबव द हॉरिझॉन. सूर्योदय होणे म्हणजे सूर्याचं स्थितिजावर येणं असं आपण म्हणतो. बट व्हेन द सन इज समवट बिलो द हॉरिझॉन, इट्स लाईट रे आर एबल टू रीच अस along a curved path due to their refraction of Earth's atmosphere as shown in the figure 6.7. आपल्याला माहिती आहे की सूर्योदय म्हणजे सूर्य क्षितिजावर येणे. परंतु यापूर्वी आपण आकृती 6.7 पाहिले. याच्यामध्ये सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना त्याच्यापासून येणारे प्रकाशाचे पृथ्वीच्या वायुमंडळातून येताना अपवर्तन होतं आणि ते अपवर्तन झाल्यामुळं प्रकाश वक्र मार्गानं आपल्यापर्यंत येतो. आपण या ठिकाणी डायग्राम बघूया. ही डायग्राम बघा. या ठिकाणी अर्थ आणि अर्थच्या बरोबर समांतर या ठिकाणी हॉरिझॉन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी क्षितिज दिसतं. सूर्य हा हॉरिझॉनच्या खाली आहे रियल पोझिशनला, पण त्याच्यापासून निघणारे प्रकाश किरण हे येलो लाईननी दाखवलेत बघा. ते वक्र मार्गाने प्रवेश करतात, त्यांचं अपवर्तन होतं आणि पृथ्वीवर असणाऱ्या निरीक्षकाला ते दिसतात. वास्तविक ते ॲपरंट पोझिशनला सूर्य दिसतोय वरती, डॉटेड लाईनने दाखवलेला आहे. तिथून आल्यासारखे भासतात, तसे वाटतात, पण ॲक्च्युअल पोझिशन त्यांची जी आहे, रिअल पोझिशन जी आहे ती हॉरिझॉनच्या खाली आहे, क्षितिजाच्या खाली आहे वास्तव स्थिती. पण ॲपरंट पोझिशनवरती जे आहे तिथून आल्यासारखे दिसतात. म्हणून सूर्योदय होण्याच्या अगोदर आपल्याला सूर्य काही वेळ अगोदर दिसतो. तो कालावधी आहे 2 मिनिटांचा. आणि मग शेवटचं वाक्य याच्यामधलं, वी सी द सन इव्हन बिफोर द एमर्ज अबाव द हॉरिझॉन, म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगोदर तो आपल्याला क्षितिजावर दिसतो. सेम थिंग appears at the time of sunset and we keep seeing the sun for the short while even after goes below the horizon. पुन्हा सूर्यास्ताच्या वेळा सुद्धा अशाच पद्धतीनं होतं. आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य क्षितिजाच्या खाली जरी गेला तरी त्याच्यापासून येणारे प्रकाश किरण वक्र मार्गाने पृथ्वीवरील निरीक्षकाच्या डोळ्यापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत पोचतात आणि सूर्योदय झाल्यानंतर सुद्धा काही काळ आपल्याला सूर्य दिसतो. अशा पद्धतीनं हा मुद्दा या ठिकाणी संपतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. थँक्यू.